नमस्कार, सह्याद्री वेळा पॉवर्ड बाय TWJच्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। बाईक राईडसाठी निघालो होतो परवा आणि मालवण करत होतो। मालवण करता करता बघा आता कोस्टल वेने चाललो रत्नागिरीला, तर देवगडला आलो आहे आणि देवगडचा मराठी आरमाराचा सगळ्यात प्रमुख किल्ले देवगड। सो आता तिथे आलो आहे, हे प्रवेश आहे किल्ल्याचा। पाहूया किल्ला कसा आहे। जिल्हे सिंधुदुर्ग, तालुके देवगड इथे असलेला हा किल्ला देवगड नदीच्या दक्षिण तीरावर उभा आहे। प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हाताच्या तटबंदीला लागून शक्ती देवता हनुमानाचं मंदिर आहे। किल्ल्यात आधुनिक बांधणीचं एक गणपती मंदिर आहे। किल्ल्याच्या उत्तर टोकाकडे दीपगृह आणि इतर काही सरकारी कार्यालये आहेत। कोकणातील महत्त्वाच्या बंदरांवर मराठ्यांनी आपला अंमल बसवला। प्रत्येक खाडीमुखातून नदीपात्रात होणारी जलवाहतूक नियंत्रित केली। 1729 मध्ये हा किल्ला दत्ताजीराव आंग्र्यांनी बांधला। कान्होजींनी संपूर्ण किनारपट्टीवर आपली सत्ता प्रस्थापित करून समुद्राचे राजे हा किताब मिळवला। स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ ज्या प्रसंगी रोवली गेली तेव्हाच पश्चिम किनारपट्टीवरील प्रत्येक बंदर स्वराज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं झालं होतं। आज देवगडला भेट द्यायची म्हणून ज्यावेळेला निघालो तर असंच बऱ्याच ठिकाणी चौकशी केली की बाबा देवगड किल्ल्यावरती जायचा रस्ता कसा आहे, कुठून जातात, तर तो किल्ला कुठे आहे। तर 2-3 माणसांनी आम्हाला असं उत्तर दिलं की देवगडला कुठला किल्ला नाही, आता काय किल्ला शिल्लक नाही आहे, काही नाही आहे तिथं, काय बघणार तुम्ही। तर मी म्हटलं त्यांना की मी काय बघणार, यापेक्षा तिथं किल्ला होता किंवा त्याचे काही अवशेष बाकी आहेत, हे आपल्यासाठी जास्ती महत्त्वाचं आहे। हे असं आहे, आपले जेवढे गड किल्ले आहेत तेवढे सगळे असेच विध्वंसाकडे चाललेत आणि आपण फक्त असाच विचार करत राहणार की अरे तिथे किल्ला नव्हता, तिथे किल्ला होता, तिथे सगळी पडझड झाली आहे, काही नाही आहे बघण्यासारखं। पण ती भूमी आपल्या बापजात्यांनी आपल्यासाठी निर्माण केली होती, ज्याच्या सोबतीनं त्यांनी स्वराज्य घडवलं, स्वराज्य राखलं, त्याची सुरक्षा केली। त्याच्यामुळे ह्या गडकोटांचं, किल्ल्यांचं, दुर्गांचं महत्त्व जे आहे ते अफाट आणि अचाट आहे। त्याच्यामुळे कोणत्याही किल्ल्याच्या ठिकाणी जरी काही शिल्लक नसेल तरी तिथे भेटी देत जा, तिथे जात जावा आणि आपल्या बरोबरीने सगळ्यांनाच प्रवृत्त करा। हे सगळं आपलं वैभव आहे, हे टिकवणं गरजेचं आहे। प्रत्यक्ष किल्ला आणि त्याच्या बाहेरून असलेली तटबंदी पाहता या किल्ल्याचा विस्तार मोठा आहे, ज्यामुळे देवगड बंदराला अत्यंत कडेकोट सुरक्षित राखण्याच्या दृष्टीने या किल्ल्याची भूमिका मोठी होती। मराठा आरमाराचं प्रमुख ठाणं विजयदुर्ग इथून जवळच आहे। एका दिवसात हे दोन्ही दुर्ग पाहून होतात। देवगड किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून समुद्राकडे निघालेला हा बुरुज आहे आणि जमिनीकडील बाजूस याला खंदक आहे। जनरली समुद्रानजीक जेवढे भुईकोट आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी जी जमिनीकडची बाजू असते तिकडे खंदक असतात। ही एक अखंड तटबंदीची जी एक भिंत आहे ती फक्त देवगडवरती शिल्लक आहे। राहता राहिला प्रश्न काही बुरुजांचा, जो या किल्ल्याच्या मुख्य इमारतीत समुद्रकडच्या किंवा देवगड नदीची जी खाडी आहे, देवगडची खाडी, त्या बाजूला एक बुरुज शिल्लक आहे आणि ह्याच्या एंट्रन्सवरती जिथून आपण किल्ल्याकडे यायला वरती येतो तिथे वाटेत 2-3 बुरुज आम्हाला दिसले। तर खरा ह्या किल्ल्याचा विस्तार जो आहे हा समोर पसरला आहे तो तिथपर्यंत होता, म्हणजे इतका प्रचंड आणि हा मोठा किल्ला होता विस्ताराने, जो आंग्र्यांच्या कारकिर्दीत बांधला गेला आणि आज त्याचे काहीच अवशेष शिल्लक आहेत। या किल्ल्यावर दीपगृह आहे देवगडचं, त्याला आपण लाईट हाऊस म्हणतो। त्याच्यानंतर हे गणपती मंदिर आहे समोर आणि काही सरकारी बांधकामं दिसून येतात जी नवी आहेत किल्ल्याच्या परिसरात। आता इथं बंदर कार्यालय असल्या कारणानं अपरिहार्य आहे त्यांच्यासाठी काही बांधकामं करणं, तर ती बांधकामं झालेली आहेत या किल्ल्यावर।
सिंधुदुर्गाच्या भेटीत देवगड पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सह्याद्री वेळा.